नमस्कार मंडळी. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली चमचमीत गवारीच्या शेंगांची भाजी ही बनलेली आहे. तर ती कशी बनवली बघूया आपण. इथे मी एका कढईमध्ये 1.5 पळी तेल घेतलेलं आहे. मी इथे 250 ग्रॅम गवार घेतलेली आहे. गवारीच्या शेंगांची मागची पुढची टोके हे काढून घ्यायची आणि त्याचे ह्या पद्धतीने छोटे तुकडे करून घेतलेले आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. तर आपण ही गवार तेलामध्ये टाकून घेऊया आणि आता आपल्याला 5 मिनिटांसाठी ही तेलामध्ये छान अशी फ्राय करून घ्यायची आहे. गॅस हा मीडियम फ्लेमला ठेवायचा आहे. खूपच छान गवारीची भाजी झालेली आहे. तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर आता आपली गवार ही फ्राय झालेली आहे. 5 मिनिटे झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि ही गवार आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. आणि आता आपण त्याच कढईमध्ये पुन्हा तेल टाकून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपण पाव चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे आहे. आता याच्यामध्ये मी इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे आणि किंचितसा हिंग देखील आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. 10 ते 12 कढीपत्त्याची पाने टाकायची. गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे आणि इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे. आता आपल्याला हा कांदा 3 मिनिटांसाठी मंद आचेवर हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता कांद्याचा कलर हा चेंज झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा लाल मसाला टाकलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा धना पावडर टाकून घेऊया आणि अर्धा चमचा जिरा पावडर टाकून घेऊया आणि आता आपल्याला हे 1 ते 2 मिनिटांसाठी मसाले परतवून घ्यायचे आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा कूट टाकायचा आहे. तर खोबरं हे मी मिक्सरमध्येच बारीक करून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता हे व्यवस्थित एकदा खोबरं परतवून घ्यायचं आहे. 2 मिनिटांसाठी आपण हे व्यवस्थित असं मंद आचेवर परतवून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला फ्राय केलेल्या गवारीच्या शेंगा टाकायच्या आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता 2 मिनिटे झाली आहे आणि हे छान असं मिक्स देखील झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला जर भाजीला जास्त रस्सा हवा असेल तर तुम्ही 2 ग्लास पाणी टाका. आता याच्यामध्ये आपल्याला पाववाटी शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. तर शेंगदाण्याचा कूट हा मी थोडा जाडसरच ठेवलेला आहे. जास्त बारीक केला तर भाजी खूप घट्ट होते. त्याच्यामुळे थोडा मी इथे कूट जाडसर ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये मी थोडासा किचन किंग मसाला देखील टाकलेला आहे आणि आता आपल्याला हे सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण आता याच्यावर झाकण ठेवणार आहोत. भाजीला उकळी येऊन द्यायची आणि मग याच्यावर झाकण अशा पद्धतीने ठेवायचं. गॅस हा मंद आचेवर ठेवायचा. आता 7 मिनिटे झालेली आहे आणि आपण चेक करूया गवारीची शेंग ही शिजलेली आहे की नाही. तर तुम्ही इथे बघू शकता गवारीची शेंग ही छान अशी सॉफ्ट झालेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. तर तुम्ही बघू शकता खूपच छान अशी आपली गवारीच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे. अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. तुम्ही माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. चॅनलला नक्की पुन्हा एकदा व्हिजिट करा. धन्यवाद.